अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार स्वामी भक्तानो। स्वामी भक्त हो, स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे। कृपया हा संदेश पूर्णपणे ऐका, अशी स्वामींची आज्ञा आहे। स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगले मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हस्त खेळत ठेवू, हीच स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी तुम्हाला म्हणत आहे, हा संदेश तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती घेऊन आला आहे। हा संदेश शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुमच्या जीवनाला नवीन मार्ग मिळेल। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। स्वामींचा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे। शांतपणे ऐकावे आजच स्वामी संदेश। काही लोक तुमच्या आयुष्यात दाखवण्यासाठी चांगले बनतात, पण ते विसरतात की देव त्यांना बाहेरून नाही तर आतून ओळखतो। वाईट, लहान असो किंवा मोठं, नेहमीच विनाशाकडे नेत असते, कारण बोटीला होल लहान असो किंवा मोठे, ते बोट बुडवतेच। माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होतो। जसा कृती करतो तसाच बनतो। आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा, कारण वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते, पण सोबतच काहीतरी शिकून जाते। जेव्हा मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते। जेव्हा मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हाने बनते। जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती आव्हाने बनते। जेव्हा मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती संधी बनते। देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा, कारण देव माफ करतो, पण कर्म कधीच माफ करत नाही। जर तुम्ही गमावण्याची कल्पना करू शकत नसलेली एखादी गोष्ट देवाने काढून घेतली असेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल, ज्याचा तुम्ही कधी विचार केलेला नसेल। जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमी चांगलं असेल। हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीही निराश होऊ देणार नाही। जर तुमच्या उपस्थितीने कोणी त्याचे दुःख विसरत असेल तर हेच तुमच्या उपस्थितीचे महत्त्व आहे। समुद्रात कितीही मोठे वादळे झाली तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही। तसंच तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचा वादळ सुरू असलं तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका। राग हा वाईट असतो, पण तो जिथे गरजेचा असतो तेथे तो दाखवलाच पाहिजे। नाहीतर चूक करणाऱ्याला आपण चूक करतोय हे कळणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी तसंच वागेल। जीवनाच्या नावेत विचारपूर्वक चाला। ती तरंगते तेव्हा किनारा नसतो आणि जेव्हा ती बुडते तेव्हा आधार नसतो। जर तुम्हाला विश्वास आहे की देव तुमच्या पाठीशी आहे, मग तुमच्या विरोधात कोण कोण आहे याने काय फरक पडतो। जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा। भाग्यवंत ठराल। शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनमध्ये ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा,
जेणेकरून आमची नवीन अपलोड माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. ही नम्र विनंती. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्य बदलू शकत नाही, म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे. देवाला नाही तर आपल्या कर्माला घाबरा, कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाही. माणसाचे संपूर्ण जीवन त्याच्या कृतीतून निर्माण होतो. जसा कृती करतो तसाच तो बनतो. फसवणाऱ्याला असे वाटते की त्याने त्या व्यक्तीला सहज फसवले, परंतु त्याला हे कधीच समजत नाही की तो एक नाते आणि एक व्यक्ती कायमची गंमत आहे. जेव्हा सत्य असत्याशी लढेल तेव्हा सत्य एकटेच उभे राहील, कारण असत्यासोबत मूर्खपणाचा जमावा असेल तरीही सत्याचा नेहमी असत्यासमोर विजय होतो. स्वामी म्हणतात, जीवनात एकच नियम ठेवा. थेट बोला, सत्य सांगा आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत ते समजतील आणि जे नावापुरती आहेत ते दूर राहतील. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. माणसाला दोनच खरे मित्र असतात. एक म्हणजे आपली स्वतःची कृती आणि दुसरी म्हणजे देव. बाकीचे सगळे येथे भेटले आहेत आणि येथेच विभक्त होतील. अति विचार करून आपण समस्या निर्माण करतो, ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात. अशा समस्या आपण निर्माण करतो. तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. तुमचे मन समजून घ्या. तुमचे विचार बदलले म्हणजे तुमच्या दुःखाचा अंत होईल. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांना. सगळेच दरवाजे बंद आहेत. आपण अडकून पडल्यासारखं वाटतंय. काय करावे हे कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वा देखील नाही. अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहेत. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे. इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपले पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा भेटत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांना आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो. जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही. हे कधीच विसरू नका. तुम्ही जर सहमत असाल तर होय, परमेश्वर शक्ती माझ्या सोबत आहे. कमेंट करा. एकदा अकबराने बिरबलाला विचारले, मला सांगा, देव मोठा की मी मोठा? बिरबल म्हणाले, तुम्ही मोठे आहात. गुरु हे ऐकून अकबर म्हणाले, मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात, पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशाल देत आहात, म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात. मग बिरबलने म्हणाले, महाराज, तुमच्यात इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील नाही. अकबरने विचारले, कोणती शक्ती आहे ती? तेव्हा बिरबल म्हणाले, जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता. तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हाकलून देऊ शकता, पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर कधी रागवला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही. पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे. त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो, पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनमध्ये
ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून आमची नवीन अपलोड माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. ही नम्र विनंती. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला आज सव्यने भाग पाडले जाते की, आणि तो दया करणार आहे, म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते तुमच्यासाठी काहीतरी करतील. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली. तुम्ही इथे देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा. देवाला हाक द्या, तो नेहमीच तुमचा हात धरेल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही, तुम्ही सहमत असाल तर. स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा. तुझे कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. स्वामी म्हणतात, बाळा जरा थांब, आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर कर. भाग्यवान ठरशील माझ्या बाळा. मला माहित आहे सध्या तुला तुझ्या मनासारखं जगता येत नाही. अरे मनासारखं कुणाला जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. तू आता अध्यात्माशी जोडला गेला आहेस, माझ्याशी जोडला गेला आहेस. त्यामुळे चिंता करणे थांबव. तुझे पुढे आता सर्व चिंता मिटणार आहे. तुला सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही प्रदान होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय श्री स्वामींवर मला विश्वास आहे टाईप करा. चुकीचा वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे. तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. जे काही चालू आहे तुझ्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, आणि तुमचे संकट दूर होण्यासाठी माझ्यासोबत डोळे बंद करून स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा की, हे स्वामी माऊली, तुला प्रथम कोटी कोटी प्रणाम. या पृथ्वीच्या रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घेण्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक ते गुण आहे, कौशल्य आहे, ते विकसित कर. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तू मला भरपूर दिले आहेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सत्य होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगल्या आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीरही तुझेच आहे. या शरीराला कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ नये याची काळजी तूच घे.
माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाहीसे होऊ दे. हीच प्रार्थना रोज स्वामींसमोर शांतपणे बसा आणि आपले मन मोकळे करून आपल्या समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूर करतात. हा एक अनुभव आहे. तुम्हालाही हा अनुभव लवकरच येऊ. हीच स्वामी चरणी प्रार्थना अनुभव प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही प्रेमाने म्हणतात, अरे बाळा का भटकत आहेस? सावर स्वतःला, मी तुझाच आहे, तुझ्या पाठीशी आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला, फिकर मत कर बंदे, कलम स्वामी के हाथ है, लिखने वाले ने लिख दिया, कदीर तेरे साथ है, फिकर करता है क्यों फिकिर से, होता है क्या, रख अपने स्वामी पर भरोसा, देख फिर होता है क्या. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधी प्रगती करून देणार नाही आणि स्वाभिमान कधी तुम्हाला अधोगतीकडे जाऊ देणार नाही. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती तुम्हाला नम्रपणे ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती तुम्ही कमावलेली आहे. भक्तांनो, स्वामी म्हणतात, ओळखतो आवाज, ओळखती खून, माझ्या भक्तासाठी मी फिरतो आहे. अजून मला उगम नव्हता, मला अंत नाही. मी त्रैलोक्याचा स्वामी, नुसता संत नाही, माझे स्मरण कर. देहभान विसरून मी हळूहळू येईल आणि कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे हे नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपले केले यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी धावत येईल. तुम्ही जर का सहमत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही जे काही आपल्या जवळ आहे. ती आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जाव्याची ठेव आहे, जीवन हे मृत्यूची ठेव आहे, शरीर हे स्मशानाचे ठेव आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखीत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळजी शिकवतो. ते कुणीच शिकवत नाही, तेव्हा ठेव हे ठेव म्हणून सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. बोला श्री स्वामी समर्थ. तुम्हाला भविष्याची काळजी वाटते का? तुम्ही अलीकडे चिंताग्रस्त, तणावग्रस्त असता का? किंवा फक्त स्वतःचे नुकसान होत आहे असे वाटत आहे का? तसे असल्यास तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या चिंता किंवा भीतीने ग्रस्त आहेत आणि कोणतेही सोपे निराकरण नसताना तुमच्या आजूबाजूला असे काहीतरी दिव्यशक्ती आहे जे तुम्हाला मदत करू शकते. या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत एक शक्तिशाली संदेश तसेच प्रार्थना शेअर करणार आहे जो तुम्हाला काळजी करणे थांबवण्यास आणि देवाशी बोलण्यास मदत करू शकते. हे चमत्कारिक संदेशामुळे, प्रार्थनेमुळे मला याआधी आलेल्या कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे आणि मला माहीत आहे की ती मदत तुम्हाला सुद्धा होईल.
प्रिय प्रभू, मला विश्वास आहे की जे लोक मला मदत करण्यासाठी आहेत त्यांच्या हृदयाला तू स्पर्श करशील आणि तू माझ्या आयुष्यात एक चमत्कार घडवून आणशील. प्रिय देवा, तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेव आणि तुझी उपकार शक्ती माझ्या संपूर्ण अस्तित्वात वाहू दे. आपण जितका सकारात्मक विचार करतो तितकेच आपल्या जीवनात सकारात्मक घडते. देव म्हणतो, नेहमी म्हणा की माझ्याबरोबर सर्व काही चांगले होईल. वाईट होणार असले तरीही ते चांगलेच होईल. आपण जितका चांगला आणि सकारात्मक विचार करतो तितके आपल्या जीवनातील प्रत्येक कृती आपोआप सकारात्मक होईल. या सकारात्मक संकल्पनांमध्ये एवढी ताकद असते की काही नकारात्मक घडत असले तरीही ते सकारात्मकते. या सकारात्मक संकल्पनांमध्ये एवढी ताकद असते की काही नकारात्मक घडत असले तरीही ते सकारात्मकतेत बदलले जाते. तर आज आपण असे 10 संकल्प करून प्रयोग करूया. हा प्रयोग आपल्याला सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी करावा लागतो आणि त्या दरम्यान अन्न खाताना किंवा पाणी पिताना अर्धा मिनिट 1 मिनिट हे संकल्प पुन्हा पुन्हा करा. या संकल्पनांचे जितकी आपण पुनरावृत्ती करू, सकाळ संध्याकाळ योगासने करू आणि त्यांना अनुभव तितके हे संकल्प आपल्या सुप्त मनात शोषले जातील आणि हळूहळू हे संकल्प आपला नैसर्गिक स्वभाव बनते. आपण आपोआपच प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहो आणि स्थिर राहू. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल. कुठलाही अडथळा आला तरीही आपण सामर्थ्यशाली स्थितीत राहून तो अडथळा सहज पार करू. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण यशस्वी होऊ. तर मग सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी या संकल्पाचा सराव कसा करायचा यापासून सुरुवात करूया. आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व संकटांना घालवायचे असेल किंवा तुम्हाला खरा अनुभव घ्यायचा असेल तर हे संकल्प शेवटपर्यंत पहा किंवा मग आत्ताच तुम्ही दुर्लक्ष केले तरीही चालेल. हे संकल्प सांगण्यापूर्वी तुम्ही जर स्वामी समर्थ आईचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच स्वामी आई टाईप करा आणि आत्ताच हा शक्तिशाली हे संकल्प ऐकण्यापूर्वी तुम्ही देखील स्वामी माऊलींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि आत्ताच आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. भाग्यवंत व्हाल. पहिला संकल्प. तुम्हाला दिसेल की मी आत्मा तुमच्या डोक्याच्या मध्यभागी स्थिर प्रकाशाचा बिंदू आहे. तुम्हाला असे वाटेल की मी आत्मा तुमच्या त्या शरीरापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर दिसेल आमचे परमपिता परमेश्वर स्वामी आहे. तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत आहात. अनुभव घ्या. या जीवनासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभार मानू आणि पहिला संकल्प आपण करू. मी सर्वशक्तिमान आत्मा आहे. मी आत्मा सर्वशक्तिमान आत्मा आहे. देव माझ्याबरोबर आहे. मी त्याचा मुलगा आहे. मी त्यांची मुलगी आहे. देव माझ्याबरोबर असल्याने त्याच्या शक्ती नेहमी माझ्याबरोबर आहेत. मी सर्वशक्तिमान आत्मा आहे. मी सर्वशक्तिमान आत्मा आहे. सहमत असाल तर टाईप करा. मी सर्वशक्तिमान आत्मा आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे. दुसरा संकल्प आपण करू. आजपासून माझ्यासोबत सर्व काही चांगले होईल. आजपासून माझ्यासोबत सर्व काही चांगले होईल. देव सदैव माझ्या बरोबर आहे. त्याची शक्ती माझ्यासोबत कायम असते. त्यामुळे माझ्यासोबत सर्व काही खूप चांगले होईल. आजपासून
या क्षणापासून माझ्यासोबत सर्व काही चांगले होईल. आजपासून माझ्यासोबत सर्व काही चांगले होईल. सहमत असाल तर टाईप करा. आजपासून माझ्यासोबत सर्व काही चांगले होईल. तिसरा संकल्प आपण हा करू. माझा स्वभाव शांत आहे. माझा स्वभाव शांत आहे. शांती हा माझ्या आत्म्याचा मूळ स्वभाव आहे. सर्व आपल्यांना माझ्या आत्म्यापासून आपोआपच शांतीचे स्पंदने प्राप्त होतील. मी शांत स्वरूपात साधना आहे. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि टाईप करा, माझा स्वभाव शांत आहे. चौथा संकल्प आपण हा करू. माझे शरीर पूर्णपणे निरोगी आहे. माझे शरीर पूर्णपणे निरोगी आहे. माझे पूर्णतः निरोगी, रोगमुक्त शरीर आता दिसणार आहे. मी निरोगी आहे, तंदुरुस्त आहे. निरोगी आहे माझे शरीर पूर्णपणे निरोगी आहे. स्वतःला सांगत रहा, माझी शरीर पूर्णपणे निरोगी आहे. सहमत असाल तर टाईप करा, माझ्या शरीर पूर्णपणे निरोगी आहे. आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्या भक्तांना हा व्हिडिओ आत्ता शेअर करा. नक्की स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते. आता आपण पाचवा संकल्प करू. मी विजयी आहे. मी विजयी आहे. मी विजयी आहे. जीवनातील प्रत्येक कार्यात, प्रत्येक क्षेत्रात, मग तो अभ्यास असो, कार्यालय असो किंवा कोणताही व्यवसाय असो, प्रत्येक कार्यात मी विजयी आहे. मी यशाचे मूर्त रूप आहे. देव सदैव माझ्या पाठीशी आहे. जिथे देव माझ्या पाठीशी असतो तिथे यश हा माझा जन्मसिद्ध हक्क असतो. सहमत असाल तर टाईप करा, मी विजयी आहे. मी विजयी आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे. आता आपण सहावा संकल्प करू. मी खूप श्रीमंत आहे. मी खूप श्रीमंत आहे. मी खूप श्रीमंत आहे. असे स्वतःला सांगत रहा. मी बघेन मी खूप श्रीमंत आहे. मी कोरडा नाहीये. मी खूप श्रीमंत आहे. आपण आता स्वतःला बदलायचा आहे. आपण सुद्धा हा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवे आहे ते म्हणायचे आहे आणि सत्य ते वाक्य म्हणत राहायचे आहे. आता समजा तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही सत्य स्वतःला सांगत राहायचे आहे की मी खूप श्रीमंत आहे. सहमत असाल किंवा तुम्हाला याची गरज असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, मी खूप श्रीमंत आहे. मी खूप समृद्ध आहे. आता आपण सातवा संकल्प करू. मी पूर्णपणे आनंदी आहे. मी आरोग्य संपत्ती आनंदाने परिपूर्ण आहे. मी पूर्णपणे आनंदी आहे. मी पूर्णपणे आनंद आहे. आता आपण आठवा संकल्प करू. माझी सर्व नाते खूप चांगली आहेत. माझे सर्व नाती खूप चांगली आहेत. माझे सर्व आत्म्यांशी चांगले संबंध आहे. मला सर्व आत्म्यांबद्दल चांगले भावना आहे. सर्वांचे कल्याण हो. सर्वजण सुखी राहत या चांगल्या भावनेमुळे या जीवांना आपोआपच आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण होते. माझे सर्व संबंध चांगले आहेत असं दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही सहमत असल्यास टाईप करा, माझी सर्व नाती खूप चांगली आहे. नववा संकल्प आता आपण करणार आहोत. आपण पाहणार आहोत की देवाचे संरक्षणात्मक कवच नेहमी माझ्या सोबत असते. हे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचे आहे, जणू काही एक वर्तुळ माझ्या आत्म्याला आणि माझ्या शरीराला पूर्णपणे वेढले आहे. या संरक्षक कवचात मी नेहमी सुरक्षित आहे. खरंच सुरक्षित आहे. माझे कुटुंब, माझे घर सुरक्षित आहे. माझे प्रत्येक काम, माझे ऑफिस, माझे कार्यालय या सुरक्षा कवचात सुरक्षित आहेत. कोणतेही नकारात्मकता मला माझ्या घराला, ऑफिसला, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला स्पर्शही करू शकत नाही.
आम्ही नेहमी सुरक्षित आहोत. तुम्ही सहमत असल्यास किंवा तुम्हाला याची गरज असल्यास टाईप करा, मी सुरक्षित आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर माझ्या देवाचे लक्ष आहे. आता आपण 10वा संकल्प करू. आपण पाहणार आहोत की आता हे संरक्षण कवच संपूर्ण पृथ्वीला वेढले आहे. आपण या सर्वात्म्यांना भगवंताद्वारे आशीर्वाद देत आहोत. जगातील सर्व जीवांची अडथळे, समस्या, रोग दूर होत या संरक्षण कवचात नष्ट होवो. प्रत्येकजण सुरक्षित राहतोय. दैवी आशीर्वाद जगाच्या सर्व आत्म्यांना देत आहोत. या आत्म्यांना दैवी शक्तींची स्पंदने देत आहोत आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, हे 10 संकल्प इथे संपत आहेत. तुम्ही हे 10 संकल्प रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी केलेत म्हणजे एकदा तरी हे वाक्य बोलून तरी बघा. तुमच्या आयुष्यात स्वतः भगवंत येऊन चमत्कार करतील. या गोष्टीचा अनुभव घ्या आणि पुढील 21 दिवस, किमान 21 दिवस हे करत रहा. बदल तुमच्यासमोर असेल. जर तुम्ही हे करण्यास तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करून सांगा. तुम्हाला आजचे 10 संकल्प कसे वाटले हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हस्त खेळत ठेवू दे. ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. तुम्हाला आजचा हा स्वामींचा संदेश कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो. आणि व्हिडिओ 10 लोकांपर्यंत शेअर करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.